या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. रत्नागिरीतील प्रमुख बँकांना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या आदेशाने आणि मनसे रत्नागिरी तालुका अध्यक्ष रुपेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली येथील प्रमुख बँकातील दैनंदिन कामकाज हे मराठी भाषेतच झालं पाहिजे हे ठणकावून सांगून बँकेच्या व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आलं. काही अमराठी बँक कर्मचाऱ्यांना मराठी भाषा शिकण्याचे निर्देश देऊन त्यांना बाराखडी मनसेतर्फे देण्यात आली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याला शिवतीर्थावर केलेल्या भाषणात राज्यामध्ये मराठी भाषा चालणार, अन्य भाषा चालणार नाही असं ठणकावून सांगितलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रत्येक आस्थापनेमध्ये मराठी भाषा सक्तीने वापरलीच पाहिजे असे सक्त आदेश काढले आहेत. मात्र तरीही महाराष्ट्रातील विविध आस्थापनांमध्ये देखील मराठीचा वापर होताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी तालुका मनसेतर्फे प्रमुख बँकांमध्ये जाऊन तेथील अधिकारी कर्मचाऱ्यांची भेट घेतली. बँकांच्या व्यवहारांमध्ये जास्तीत जास्त मराठीचा वापर करण्यात यावा. अधिकारी कर्मचाऱ्यांनी देखील ग्राहकांशी मराठीत संवाद साधावा याबाबत शांततापूर्ण निवेदन देऊन आग्रही मागणी करण्यात आली. याप्रसंगी मनसे रत्नागिरी तालुका अध्यक्ष रुपेश जाधव, तालुका सचिव अभिलाष पिलणकर, तालुका उपाध्यक्ष राजू पाचकुडे, सौरभ पाटील, महिला सेना तालुका सचिव आकांक्षा पाचकुडे, विभागाध्यक्ष अक्षय मोरे, जयेश फणसेकर, सोम पिलणकर, प्रफुल्ल पेडणेकर आदी रत्नागिरी तालुका मनसे पदाधिकारी उपस्थित होते.